नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। नव्या हळदीला 31,000 रुपयांचा उच्चांकी दर। बीड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला 75 कोटींचे आर्थिक सहाय्य, उद्योग मंत्री उदय सामंत। तांदूळ मिळणार फक्त 29 रुपये किलो। पाडळचे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार। राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, एकनाथ शिंदे। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। हळदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे। हळदीची लागवड देशभरात केली जाते, तर प्रत्येक घरात ती वापरली जाते। हळदीला बाजारपेठेत खूप मागणी आहे, त्यामुळे तिला चांगलाच भाव मिळतोय। याशिवाय आजकाल हळदीचा वापर अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही केला जातो। नव्या हळदीला प्रति क्विंटल 10,500 ते 31,000 दर, सरासरी 15,000 रुपये दर मिळाला आहे। सांगली बाजार समितीत श्री गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी येथील जय श्रीराम ट्रेडिंग कंपनीत नव्या हळदीचे सौदे काढण्यात आले। या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला 31,000 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे। बीड जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 75 कोटींचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली आहे, त्यावेळी ते बोलत होते। पत्रकार परिषदेत राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते। आमदार प्रकाश सोळंके उपस्थित होते। जिल्ह्यातील शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहे। काही शेतकरी शेतीसह जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग करतात, तर काही लोक पूर्ण वेळ रेशीम उद्योग करतात। याचे रूपांतर देखील क्लस्टरमध्ये करता येऊ शकत असल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिल्यावर रेशीम उद्योगाची ही क्लस्टर करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे उद्योग मंत्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य खरेदी करता यावं, यासाठी केंद्र सरकारकडून भारत ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरू आहे। स्वस्त डाळ आणि पिठानंतर आता सरकार तांदूळही स्वस्त दरात विकणार आहे। सर्वसामान्यांसाठी सरकारने आता भारत तांदूळ आणला आहे। या भारत तांदळाची विक्री ही पुढील मंगळवारपासून म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे। भारत तांदळाची किंमत 29 रुपये प्रति किलो असेल। सरकारने गहू, पीठ आणि स्वस्त तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लावल्यापासून तांदूळ, डाळी आणि पीठ महागला आहे। महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने भारत ब्रँड आणखी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। आता केंद्र सरकार भारत ब्रँड अंतर्गत भारत तांदूळ बाजारात आणणार आहे। सरकारने भारत तांदूळ आणला असून पुढील आठवड्यापासून याची विक्री सुरू होईल। 6 फेब्रुवारी पासून हा स्वस्त तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे। पाडळचे प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेडलाईन दिली आहे। जून 2025 पर्यंत पाणी अडवण्याचे नियोजन सुरू आहे। या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। या प्रकल्पामुळे अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार असल्याचेही ते म्हणाले। पाडळचे प्रकल्पाच्या माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे। या प्रकल्पाच्या कामांसाठी 4,890 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे। 7 उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे। जून 2025 पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे नियोजन सुरू आहे। या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र सरकारची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आले पाहिजे, यासाठी शासन काम करते। केंद्र सरकारने अर्थसंकल्पात चांगले निर्णय घेतले। देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे। तापी प्रकल्पाचे मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रात समन्वयी पाणी वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्यात केंद्र शासनाला अडचणी नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील 25 बुडीत बंधाऱ्याबाबत चर्चा करण्यात आली आहे। राज्याच्या पिण्याच्या प्रश्नासंदर्भातील टंचाई मात करण्यासाठी छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे। राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिले। कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रातील महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील गावांना फेब्रुवारी ते मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, त्यावर उपाय म्हणून कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्याची मागणी स्थानिकांनी दिली। जलसंधारण विभागाने सर्वेक्षणाच्या आधारे 25 ठिकाणी बुडीत बंधारे बांधण्यासाठी अंदाजपत्रके तयार करण्यात आली। या बंधाऱ्यासाठी सुमारे 185 कोटी खर्च येणार आहे। या प्रस्तावित बंधाऱ्यांची गावे कोयना जलाशयाच्या शेवटच्या भागात असून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी या बुडीत बंधाऱ्यांची मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। त्यामुळे 25 बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून आज बैठकीत झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, नियोजन विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर रामास्वामी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते। वेळ झाली इथेच थांबण्याची, तसंच कृषीच्या वेगवान बातमी पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।